तब्बल 41 वर्षांनी मिळाला जुना आठवणींना उजाळा. निमित्त होते स्नेहसंमेलनाचे. कणेरसर तालुका खेड येथील अंबिका विद्यालयात सन 1984 साली इयत्ता 10वीत शिकत असणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच कणेरसर येथील अंबिका विद्यालयात पार पडले. सुमारे 41 वर्षापूर्वी विस्थापित झालेले बालपणाचे सहकारी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र जमले आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने सर्वजण बालपणातील शालेय जीवनात रंगून गेले. शालेय जीवन जगत असताना त्यावेळी झालेल्या गमती जमती एक एक जण आठवण करून सांगू लागल्याने सर्वजण बालपणाच्या आठवणीत रममाण झाले होते. या निमित्ताने 41 वर्षानंतर पुन्हा या माजी विद्यार्थ्यांची एक दिवसाची शाळा संपन्न झाली. त्यावेळी शिकवायला असणारे सर्व शिक्षकांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. बालपणाचे सर्व सहकारी गावातील कुलमाता यमाई माता मंदिरात जमले. सर्वांनी फेटे बांधून यमाई मातेचा आशीर्वाद घेतला. गावातून वाजत गाजत मिरवणुकीने सर्वजण शाळेत जमले. बालपणी शाळेत असलेल्या सर्व गोष्टींना उजाळा देऊन या सर्व माजी विद्यार्थ्यांची एक दिवसाची शाळा सुरू झाली. बरोबर 10 वाजता शाळेत उपस्थित राहून राष्ट्रगीत व प्रार्थना करून शाळेचा पहिला तास सुरू झाला. या माजी विद्यार्थ्यांमध्ये कोणी IAS, IPS अधिकारी होते, तर कोणी समाजकारणात, कोणी राजकारणात, तर कोणी उत्तम शेतकरी असे विविध क्षेत्रात काम करणारे सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्याने शाळेत एक वेगळेच आकर्षण निर्माण झाले होते. दरम्यान यावेळी खेड तालुका पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय शेटे, सचिव किरण खुडे, उपाध्यक्ष रामचंद्र सोनवणे व अन्य नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी तत्कालीन प्राध्यापक RB देशमुख, PR महाडिक, BA शिंदे, VN इसकांडे, DS सांगळे, JM तळपे, PA भिले, DS कुमकर, मुख्याध्यापक गोविंद हिंगे, माजी मुख्याध्यापक, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष महेंद्र शिंदे, बाळासाहेब सांडभोर आदी मान्यवर व माजी विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी अतुल कानडे, विमल दौंडकर, सुनीता दौंडकर, जयप्रकाश दौंडकर, विलास दौंडकर, ज्ञानेश्वर सावंत, चिंदू सावंत, चिंदू राऊत, सावळेराम गावडे, शोभा महाडिक, देवीदास दौंडकर आदी मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले.